हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि सकाळी इथे आता माझी देवपूजा व्हायची आहे अजून. म्हटलं आज नाही लवकर निघायचं होतं आणि आधीलाही. तर आधी दोघांचा स्वयंपाक मी ते करत होती. तर आलू पालक मला आज टिफिनसाठी बनवायचं होतं. मी आधीसाठी फक्त बटाटे बनवणार होती, बटाट्याची सुक्की भाजी. पण मग म्हणे मलाही टिफिन न्यायचं आहे, म्हणून मग त्यांना आवडते म्हणून मी ही आलू पालकची भाजी बनवायला घेतलं. तर त्यासाठी एक बारीक कांदा कट करून घेतला होता, एक मीडियम साईजचा. आणि तेलात जिरं आणि आलं लसणाची पेस्ट घालून कांदा हिरवी मिरची घातली होती. आणि छान असं जे काही आपले बेसिक मसाले असतात ते घातले. धने पावडर, जिरे पावडर, हळद वगैरे आणि लाल तिखट घालून परतवून घेतलं. आणि त्यात बटाटे घालून थोडंसं पाणी घालून, बटाटे शिजायला म्हणजे थोडा वेळ लागतो म्हणून त्यांना आधी मी सेपरेट शिजवून घेते. आणि त्यानंतर त्यात पालक कट करून घेतली होती मी. तर तेल घेतलं आहे, त्यात थोडंसं लसूण घातलं आहे बारीक कट केलेला. आणि त्यात मला सुक्या लाल मिरच्यासुद्धा घालायच्या होत्या 2, पण त्या मी घालायला विसरली, जरा घाईच होती सकाळी. आणि त्यानंतर त्यात पालक ॲड करून मग छान असं त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत परतवून घेतली आहे. आणि इकडे आता आपले बटाटेही शिजून झाले होते, तर ही पालक मी आता त्यात ॲड करते. आणि फार असं म्हणजे पातळ वगैरे भाजी मला बनवायची नव्हती, कारण दोघांना टिफिनमध्ये द्यायची असल्यामुळे सुकीच भाजी मला बनवायची होती. तर इथे भाजी बनवून झालेली आता. आणि त्यानंतर मग आधीचा टिफिन पॅक करून झाला होता. आणि ह्या मिरच्या अशाच राहिल्या, काढून ठेवल्या होत्या, पण घालायला मी विसरले. सोबतच आव्हानचाही टिफिन बनवून दिला. आणि आज मला पाटमांडायला जरा म्हणजे उशीर झाला होता, कारण आधीचा टिफिन राहिला की पटकन होतो आणि दोघांचा स्वयंपाक मला करून घ्यायचा होता, म्हणून थोडं लेट झालं होतं मला. पण मग घरातलं सगळं आवरलेलं असलं की पूजेला छान असं निवांत वेळ मिळतो. त्यासाठी मी ही घाई न करता आधी त्यांचं आवरून दिलं. आणि त्यानंतर थोडंफार किचन वगैरे आवरून घेतलं होतं, जे काही किचनवर सकाळची आत्ताची भांडी होती ती. आणि मग पूजेला सुरुवात केली होती. पूजेला सुरुवात म्हणजे मला पूजा मांडायची होती, सकाळीच मांडून ठेवते मी. आणि संध्याकाळी कथा वगैरे वाचली जाते, पण मग पूजा मांडून ठेवायची होती. आणि रोजची नित्यपूजासुद्धा अजून माझी व्हायची होती. देवांना आंघोळ वगैरे घालणं ते सुद्धा बाकी होतं. आणि त्यातल्या त्यात मला जरा तब्येतही गडबड वाटत होती, म्हणजे खूप शिंका येत होतं मला सकाळपासून. आणि कणकण होत होतं, सर्दीसारखं वाटत होतं. माहिती नाही संध्याकाळपर्यंत काय होतं, पण मग सकाळी मी माझं प्रयत्न करत होती पूजा वगैरे सगळं आवरून घेण्याचं. आणि आज सकाळी एवढी घाई करून सुद्धा एवढं घाईघाईने मी टिफिन बनवला. आधीच्या टिफिनसोबत मी आव्हानचाही टिफिन बनवला. आणि झालं काय, तर ते त्यांचा टिफिन घरीच विसरून गेले. आणि मी आज स्पेशली त्यांची आवडीची भाजी बनवली होती, आलू पालकची, जी की आधीला तर फारशी नाही आवडत, पण आव्हानांना खूप जास्त आवडते. आणि टिफिनमध्ये ती बऱ्याच वेळपर्यंत उशिरा जरी खाल्लं तरी छान तिची टेस्ट लागते असं त्यांचं म्हणणं असतं. तर ते मी बनवलं आणि ते घरीच टिफिन विसरून गेले. आणि झालं असं की नेमके जेव्हा ते निघत होते तेव्हा ते कॉल म्हणजे फोनवर बोलत होते, ते त्यांना कोणाचा तरी फोन आलेला. आणि मी त्यांना 2दा आठवण दिली की आधी टिफिन हातात घ्या आणि मग पुढच्या घरात जाऊन तुम्हाला काय करायचं तर, म्हणजे सोबत असेल तर जागेवर असेल पुढच्या घरात तर निघताना तुमच्या लक्षात येईल. तरीसुद्धा त्यांनी तो किचनवर तसाच ठेवला. आणि माझं असं झालं की मला थोडंसं व्हिडिओचं काम बाकी होतं. आणि म्हटलं मग परत ते अपलोडिंगला, आणि खूप जास्त मला खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो खरं सांगायचं तर. 2-2 तास तो व्हिडिओ माझा अपलोड होत नाही. कधी कधी खूप जास्त 2 तासांपेक्षा सुद्धा जास्त लागतं, तर मला खूप लवकर त्याला टाकून द्यायला लागतं. आणि थोडंसं एडिटिंगचं काम बाकी होतं, म्हणजे टिफिन झालेला आहे, मला तर उपवास आहे. आणि यांचं दोघांचं आवरलं होतं, घरातलं काहीतरी आपण थोडं नंतरही आवरू शकतो, म्हणून मी त्यांना 2-2दा सांगून इकडच्या घरामध्ये हॉलमध्ये सगळीकडे खूप जास्त आवाज येतो एडिटिंग करताना. तर 1-2-3च हे मला चेंजेस करायचे होते. तर मी बेडरूममध्ये गेले आणि दार लावलं. त्यांना म्हटलं की निघायच्या आधी फक्त एवढा टिफिन तुम्ही घ्या आणि 1-2 मिनिटाचं माझं काम आहे, मी आल्यावर मग तुम्ही जा. तर ते फोनवर बोलता बोलता तसेच निघून टिफिनही विसरून गेले. आणि मी ते गेल्यानंतर मग ते तेवढं एडिटिंगचं काम होतं, एक 10-15 मिनिटांचं ते केलं, व्हिडिओ अपलोडला दिलं टाकून. आणि कपडे लावून दिले मशीनला. परत कुठेतरी मग ते हॉलमध्ये आणि बाल्कनीमध्येच काहीतरी थोडंफार आवरत बसली. जे काही काल रात्री भाजीपाला निवडला होता तर तो तसंच एका साईडला सगळं ते पडून होतं, ते एका बॅगेत भरलं, आता घंटा गाडी येईल म्हणून. तर 1 तास झाला माझा टिफिनकडे लक्षच नाही, मी किचनमध्ये आलीच नाही. आणि आत्ता आली तर हा टिफिन इथे असा पडलेला आहे. मला इतका राग येतोय, माहिती नाही स्वतःचा येतोय की त्यांचा येतोय. 2-5 मिनिटं मीही थांबली असते, मी आधी त्यांना टिफिन दिला असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतंय. आणि
आज ते बाहेरगावी गेलेत, त्यामुळे स्पेशली खूप जास्त चिडचिड होते, कारण टिफिन त्याच्यासाठीच बनवला होता की बाहेरचं नको खायला म्हणून. आणि स्पेशली बायकांनाही खूप रिलेट करेल की अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय वाटतं, किती चिडचिड होते, किती मेहनतीने आपण ते बनवलेलं असतं सकाळी लवकर उठून वगैरे. ज्यांच्या कोणाच्या सोबत असं झालं असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर मग माझं थोडंसं व्हिडिओचं काम जे काही होतं ते आवरल्यानंतर मग मी हे घरातलं आवरायला घेतलं, कारण मला निवांत वेळ हवा होता. असं नको की इतर कुठली कामं राहिलेली मग त्याच्यात अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष. तर आता दिवसभर हेच काम होतं. आज देवांची भांडी स्वच्छ करायची होती, उजडायची होती, अखंड दिवा वगैरे जे काही असतं ते सगळं, मंगल कलश बदलायचे होते, पाणी बदलायचं होतं त्यांच्यातलं. तर सगळ्यात आधी सुरुवात केली, कारण आज सकाळी उठल्यानंतर इथेही बाहेरही स्वच्छ करणं झालं नव्हतं, झाडूही मारला नव्हता आणि पुसलंसुद्धा नव्हतं. तर ते आता आधी पुसून घेतलं, पाण्यात गोमूत्र घालून थोडंसं बाहेर शिंपडून घेतलं आणि ते पुसून घेतलं दारासमोर. आधी झाडू मारून घेतला होता. आणि ही लाईटिंग तर खूप प्रयत्न केला मी 2 ते 3दा. एकदा झाली होती ती सुरू, पण परत बंद झाली. तिला खूप प्रॉब्लेम येतो आहे. म्हटलं आता टाकूनच देते, एवढी काही महागाई नव्हती, घेऊयात आता नवीन पुढच्या वर्षी. तर तोपर्यंत ते ॲक्रेलिकचं शीटही टाकून घ्यायचं आहे मध्ये, तर त्यात आपण करू शकतो, इफेक्ट देऊ शकतो लायटिंगचे वगैरे. मग मी ते काढून घेतली आणि याहोही रागवत होते की काय ते धरून बसली आहे, एवढं नाही होते तर ते सोडून. मग 2दा केलं मी ते, त्याच्यातून एकदा ती झाली होती थोड्या वेळासाठी सुरू, मग परत काय झालं काय माहिती. तर आता टाकूनच दिलं आहे मी तिला. आणि आज देवघर संपूर्ण आतून बाहेरून पुसून काढलं ओल्या कापडाने. ते तर सुक्या कापडाने तर रोजच्या रोज एक कापड मारावा लागतो, कारण खूप जास्त धूळ होते, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते. तर हा आतला जो स्वस्तिक आहे तर तो ओल्या कुंकवाने काढलेला होता दिवाळीच्या वेळेस, आणि त्याच्यावरच परत परत काढला जातो आहे. आता मी गंधाने काढते, कारण तो निघत नाही आहे दिवाळीला, जेव्हा मी लाल कुंकू असतो आपला तर तो ओला करून काढला होता. तर त्याचे डाग म्हणजे पडल्यासारखं झालेलं आहे, पक्का झालेलं आहे आता. तर ते निघत नाही, तर त्यावरच मी दुसरं स्वस्तिक मला काढायचं असतं तेव्हा काढून घेते गंधाने. आणि मग खालचे कापडे बदलून घेतले आज देवघरातले. आसन, त्यानंतर देवांना आंघोळ घालण्यासाठी पाणी गरम केलं आणि मंगल कलश वगैरे काढून ठेवलं होतं. आधी त्यांना आता पाट मांडून घेते आणि मग त्यांना भरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने पाटा काढली, स्वस्तिक काढला होता. आणि हो, आज आठवण करून मी आधी समई लावून घेतली, प्रज्वलित करून घेतली होती पाट मांडायच्या आधी. आणि म्हणजे पाट मांडायच्या आधी म्हणण्यापेक्षा जसाच मी अखंड दिवा शांत झाला आणि तो उचलला तेव्हाच मी लावून ठेवली होती सकाळी. म्हटलं आता थोड्या वेळात पाट मांडायचंच आहे आपल्याला, पण थोडं उशीर झाला पाट मांडायला. तर इथे कलशाच्या खाली आपण जे काही तांदूळ ठेवतो तर त्यात तुम्ही अक्षदाही घेऊ शकता रंगीत. मी इथे पांढरेच तांदूळ वापरते आणि त्यावर हळद कुंकू घालून देते फक्त. तर त्याआधी इथे मी अष्टदळ कमळ काढून घेतलं आहे तांदळानेच, जसं जेवढं होईल तेवढं. आणि त्यानंतर हळद कुंकू घालून पूजा केली होती आणि मग पाट मांडला होता, म्हणजे कलश भरून घेतला होता, मंगल कलश, जो की मी याआधीसुद्धा दाखवला आहे पहिल्या गुरुवारच्या पूजेत. आणि सोबतच ही जी काही लक्ष्मी आहे जी आपण दिवाळीला पूजनासाठी आणली होती तर त्या मूर्तीची मी स्थापना करते. पूजेचं सामान आणायला म्हणजे आहोंना वेळ नव्हता, त्यांना खूप घाई होती, सकाळी लवकर जायचं होतं आणि काल संध्याकाळी आणून ठेवायला मी विसरले. तर विड्याची पानं नाही आहेत आणि फुलं नाही आहेत, तर ती तर संध्याकाळची जी पूजा असते आपली तोपर्यंत ते घेऊन येतील. पण आता मला पाट मांडायचं आहे आणि ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे. मी गेली असते आणायला, पण खूप जास्त उशीर झालेला आहे ऑलरेडी पाट मांडायला. तर सगळ्यात आधी आता कलश भरून घेते, पाट मांडून घेते आणि बघूया नंतर संध्याकाळी. तर आज ही जी काही आंब्याची पानं आहेत तर यात मी तिघही कलश भरणार आहे, घरातले जे 2 मंगल कलश असतात ते आणि जो गुरुवारचा आपला पाट मांडायचा असतो तो कलश. तर तिघही मी आता याच्याने भरून घेते. आणि शिवाय गणपतीसुद्धा आज याच्यावरच मला मांडावा लागणार आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही, शेवटी झाडाचीच पानं आहेत ती. आणि आज 3रा गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला. तर आज मला संध्याकाळी कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे. तर कुंकुमार्चन जे आहे ते तुम्ही पहिल्या किंवा शेवटच्या गुरुवारी किंवा कुठल्याही गुरुवारी करू शकता. आणि माझं असं चाललं होतं की शेवटच्या गुरुवारी करूयात म्हणून, पण शेवटच्या गुरुवारी उद्यापनाचा दिवस असतो, तेही वेगळी धावपळ असते, म्हणून मग मी आज निवांत वेळ होता तर संध्याकाळी करून घेतलं होतं. त्यानंतर घरातले मंगल कलश मांडून घेतले होते. आणि आज नैवेद्यात फळं नव्हती तर मग मी गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला होता. आणि मग ही देवांची भांडी आज सकाळीच काढून ठेवली होती, पण म्हटलं एक एक कामं करूयात. आधी पाट मांडायचं खूप जास्त अर्जंट होतं, कारण खूप लेट झालं होतं पाट मांडायला. तर पाट मांडल्यानंतर मग ही भांडी आवरून घेतली. आणि जे काही कलश वगैरे मला अर्जंट लागणार होते तर ते मी
पाट मांडायच्या आधीच त्यांना उजडवून घेतलं होतं आणि लागलीच त्यांना कापडने पुसून तसेच मग कलश भरून घेतले. आणि हे अर्जंट नव्हतं एवढं, कारण दिवे तर आता संध्याकाळी पूजेलाच लागतील. तर म्हणून हे दुपारसाठी मी ठेवलं होतं. तर आता ते आवरून घेते मी. आणि शिवाय आज घरात समई सुरू असल्यामुळे अखंड दिवा संध्याकाळपर्यंत जरी नाही लावला तरी मग काही हरकत नाही, समई सुरूच राहणार आहे तोपर्यंत. पण त्याच्या आधी मी लावून देईल उद्या सकाळपर्यंत. आणि आज मला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं सुद्धा टेन्शन नव्हतं, कारण नैवेद्यासाठी खीर मी थोडी जास्तच बनवणार होती. आणि दुसरी गोष्ट अशी की अहो टिफिन घेऊन जायला विसरले होते, तर ती त्यांची टिफिनमधली भाजी होती, तर त्याच भाजीला मला तडका द्यायचा होता. आणि खीर बनवण्यासाठी तांदूळ मी दुपारीच माझं घरातलं आवरून झालं, 4-4:30ला मी फ्री झाले होते, तेव्हाच मी तांदूळ भिजत घातले होते अर्धी वाटी. तर त्यांना मी आता मिक्सरमधून फिरवून घेतलं. आणि इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1 लिटरला थोडं कमी आहे, कारण थोडं काढलं होतं मी त्याच्यातून. आणि ते छान उकडून झाल्यावर मग त्यात ती पेस्ट मी मिक्सरमधून फिरवलेली तांदळाची, म्हणजे एकदम बारीक नाही, अशी जाडसर फिरवली होती नॉर्मल फक्त. तर ती पेस्ट मी त्यात घालून दिली. आणि आपली खीर बनवून होते तोपर्यंत सोबतच संध्याकाळची देवपूजासुद्धा मी आवरून घेतली, नित्यपूजा. आणि घरातलं थोडंफार सामानही संपलं होतं, जसं की किराणातलं सामान. तर ते अहो घेऊन आले होते तिकडनं येताना, डीमार्टकडनंच आले होते ते त्या साईडने. तर थोडाफार किराणा त्यांनी आणला होता, चहा पावडर, तेल वगैरे. आणि EVMचं लिक्विड संपलं होतं भांडी घसायचं, तर ते अशा काही गोष्टी त्यांनी आणल्या होत्या. तर त्या त्यात भरून देत होत्या लागलीच, जे काही झालं होतं सामान ते. तर इथे खीरमध्ये मी साखर घातली आहे आणि जायफळ असतं ते किसून घातलं आहे, वेलची पावडर घातली आहे. आणि जे काही ड्रायफ्रूट्स होते घरात, काजू बदाम वगैरे, ते कुटून घातले होते. मग नंतर ना केसरची आठवण झाली, तर त्यांनी ते केसर घातलं होतं. आणि आज खूप काही असल्यामुळे ड्रायफ्रूट्स असे सेपरेट न तळता मी डायरेक्टली खीरमध्ये घातले होते, म्हणून थोडंसं तूप मी वरनं घातलं होतं खीरमध्ये शिजून झाल्यानंतर. आणि इथे संध्याकाळी आता कथा वाचून झाली होती, आधी आरती करून झाली होती. आणि त्यानंतर मग कुंकुमार्चन केलं होतं श्रीयंत्रावर. आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी लक्ष्मीचा जो काही टाक असतो, कुलदेवतेचा टाक असतो, किंवा मग लक्ष्मीची मूर्ती, फोटो, जे काही तुमच्याकडे असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 16 वेळा श्रीसूक्तम म्हणून किंवा मग 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तुम्ही हे करू शकता कुंकुमार्चन. किंवा मग आपला 99 मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता 108 वेळा, आणि त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर इथे मी 16 वेळा श्रीसूक्तम म्हणून माझं कुंकुमार्चन झालं होतं. आणि संध्याकाळी जेवणात मग काय जी काही आलू पालकची भाजी होती तिलाच मी तडका दिला होता आणि खीर बनवली होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.